ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचं उपोषण सुरू आहे। त्या ठिकाणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार पोहोचलेले आहेत। आपण थेट त्या ठिकाणी जाऊयात। लक्ष्मण हाके यांच्या भेटीसाठी विजय वडेट्टीवार सुद्धा या ठिकाणी पोहोचलेले आहेत। लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाचा आजचा 8वा दिवस आहे आणि ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागू नये ही त्यांची मागणी आहे। याच संदर्भामध्ये याआधी सुद्धा अनेक नेत्यांनी त्यांच्या भेटी घेतलेल्या होत्या। आता विजय वडेट्टीवार सुद्धा त्यांच्या भेटीला पोहोचलेले आहेत। पंकजा मुंडे यांनी सुद्धा सरकारला पत्र लिहून लक्ष्मण हाकेंच्या आंदोलनाची दखल घेण्यास सांगितलेलं आहे। प्रकाश आंबेडकर यांनी सुद्धा थोड्याच वेळापूर्वी लक्ष्मण हाके यांची भेट घेतलेली आहे। प्रकाश आंबेडकर यांच्या हातून लक्ष्मण हाके यांनी पाणी सुद्धा घेतलेलं आहे आणि यासोबतच प्रकाश आंबेडकर यांनी सुद्धा ओबीसींच्या ताटातल्या आरक्षणाला धक्का लागू नये अशी भूमिका मांडलेली आहे। तर आता विजय वडेट्टीवार त्यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। ओबीसींच्या आरक्षणाच्या संरक्षणासाठी ओबीसी नेते लक्ष्मण हाके गेल्या 8 दिवसांपासून उपोषण करतात। गेल्या 8 दिवसांपासून त्यांनी अन्न आणि पाणी त्यागलेलं आहे आणि त्यांची समजूत काढण्याचा सुद्धा प्रयत्न केला जातोय। ओबीसींच्या आरक्षणाला कोणत्याही परिस्थितीमध्ये मराठ्यांना आरक्षण देताना धक्का लागू नये ही त्यांची भूमिका आहे। विजय वडेट्टीवार सुद्धा लक्ष्मण हाकेंच्या भेटीसाठी या ठिकाणी पोहोचलेले आहेत। तर ही थेट दृश्य आता आपण पाहतोय ज्या ठिकाणी लक्ष्मण हाकेंचं उपोषण सुरू आहे, आंदोलन सुरू आहे। या ठिकाणी विजय वडेट्टीवार पोहोचलेले आहेत त्यांच्या भेटीसाठी। लक्ष्मण हाके गेल्या 8 दिवसांपासून ओबीसींच्या आरक्षणाला कोणत्याही परिस्थितीमध्ये धक्का लागू नये या मागणीसाठी उपोषण करतात। ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाचा आजचा 8वा दिवस आहे आणि अनेक ठिकाणी सुद्धा लक्ष्मण हाके यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी रास्ता रोको आंदोलन सुद्धा करण्यात आलेलं आहे। मराठ्यांना आरक्षण देताना ओबीसींचं आरक्षणामध्ये कोणताही फरक पडू नये, त्याला धक्का लागू नये अशी त्यांची भूमिका आहे आणि याच भूमिकेसाठी त्यांनी 8 दिवसांपासून उपोषण सुरू केलेलं आहे। लक्ष्मण सोळुंके माझे सहकारी आपल्या सोबत आहेत। लक्ष्मण, निश्चित पुन्हा एकदा तुमच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करूया। तर ही दृश्य आता आपण पाहतोय लक्ष्मण हाकेंच्या उपोषणस्थळी विजय वडेट्टीवार पोहोचलेले आहेत आणि त्यांची भेट घेऊन त्यांची विचारपूस करतात। लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे या दोघांनी सुद्धा 8 दिवसांपासून ओबीसींच्या आरक्षणाच्या संरक्षणासाठी हे आंदोलन पुकारलेलं आहे।